माझं नाव गणेश जीवने आहे. मी लातूरचा राहणारा आहे. तर माझी 3 पोस्ट निघालेले आहेत. सगळ्यात सुरुवातीला तर मी 2023मध्ये जेव्हा माझी बॅच संपली होती, तेव्हा 2-3 महिन्यामध्ये माझी IDBI एक्झिक्युटिव्हची पोस्ट निघाली होती. त्यानंतर पुढची पोस्ट निघायला थोडंसं वेळ लागलं. त्यानंतरची माझी दुसरी पोस्ट होती RRB क्लर्क आणि त्याच्यानंतरची शेवटची माझी होती IBPS क्लर्क. बाकीचे सर्व रिझल्ट थोडेसे जवळून गेलेले आहेत. पण त्याचं काही नाही आहे. पण हे रिझल्ट ते 3 आले महत्त्वाचे होते. त्यामध्ये सगळ्यात मोठा साथ होता माझ्या आईवडिलांचा, ज्यांनी टाईम टू टाईम मला हमेशा मदत केली. आणि दुसरे होते माझे मित्र. प्रत्येक म्हणजे डिप्रेशन वगैरे आलं, कधी काही झालं तर त्यावेळेला ते हमेशा मदत करायचे. आणि तिसरी होती देवाची जे की मला वाटते प्रत्येक वेळेस मला कुठं ना कुठंतरी थोडक्यात मदत करत गेलेलं. SSA कडून मला शुभम सरचं सहकार्य मिळालं. कारण सुरुवातीला IDBI निघाल्यानंतर मला कळत नव्हतं की मी जॉईन करावं की नाही. पण सरांना माझं पोटेन्शियल माहिती होतं. तर त्यांनी मला सांगितलं की बाबा त्याऐवजी तुला पुढच्या एक्झामची तयारी करायला पाहिजे. अभ्यास करताना एकच प्रॉब्लेम याची कन्सिस्टन्सीचं. कारण एकदा लेवल झाल्यानंतर कन्सिस्टन्सी राहत नाही. तर सगळ्यात महत्त्वाची कन्सिस्टन्सी असते. तर ते करणं खूप अवघड जाते. खूप आनंद वाटतंय आणि मला वाटत होतं आपला मुलगा कुठतर चांगल्या पोस्टला राहावं, नंतर त्याला गव्हर्नमेंट जॉब राहावं. त्यांना इंजिनिअरिंग करताना वाटायचं की हा इंजिनिअरिंग का करतोय म्हणजे गव्हर्नमेंट जॉब चांगली वाटत होती. आवड होती आणि बँकेमध्ये मला आवडतच होते ते बँकेच्या नोकरी. मला वाटते माझं स्वप्न पूर्ण केलंय तू. मला अवघड वाटत होतं घरी, म्हणजे घरी अवघड तो काहीच सांगत नव्हता. म्हणजे जेवायचं काय होतंय का नाही, तर आजारी पडलेलं पण सांगत नव्हतं. हां. हो केले, भरपूर कष्ट केले आणि इथून पण करावं, इथून चांगल्या पदाला राहावं. आणखीन ह्याच्यापेक्षा पोस्ट